जेवढे पण गावामध्ये फॅन्सी ड्रेस होणार आहे ते तुम्हाला सर्व मी फॅन्सी ड्रेस दाखवणार आहे। खाली बस। चला गाईस, तुम्हाला आता गावातला मिनी फॅन्सी ड्रेस दाखवलेला आहे। आता आल्या मी इथं पाड्यावरती, आपले जिथं हनुमान मंदिर आहे तिथे फॅन्सी ड्रेसचा कार्यक्रम जबरदस्त होता। तुम्हाला आता मी दाखवता। सो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल, सॅमी कालन यूट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे। पहिल्या सर्वांना दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा, हॅपी दसरा। आणि आज आमच्या गावामध्ये आहे फॅन्सी ड्रेसचा कार्यक्रम आहे। फॅन्सी ड्रेसचा कार्यक्रम बोलला तर जबरदस्त सर्वजण फॅन्सी ड्रेस बनवून येतात, एक नंबर। आणि गावामध्ये हनुमान मंदिराची इथे पण फॅन्सी ड्रेस बनतात, जबरदस्त बनतात। गावामध्ये पण फॅन्सी ड्रेस बनतात, जबरदस्त बनतात। तर आज मी तुम्हाला जेवढे पण गावामध्ये फॅन्सी ड्रेस होणार आहे ते तुम्हाला सर्व मी फॅन्सी ड्रेस दाखवणार आहे। आणि असे फॅन्सी ड्रेस तुम्हाला कुठेच बघायला नाही भेटणार। असे जर फॅन्सी ड्रेस बघायचे असतील तर दरवर्षी नवरात्रांना दसऱ्याच्या दिवशी या हिडुसन गावामध्ये या तुम्ही फॅन्सी ड्रेस बघायला। आणि खरंच एवढी लांबून पब्लिक येते ना फॅन्सी ड्रेस बघायसाठी, का लय लांबून पब्लिक येते बघायला। तर तुम्हाला जर हेडुसन गावाचे, माझ्या गावाचे जर फॅन्सी ड्रेस बघायचे असतील ना तर नक्की या सॅमी कालन ब्लॉग मध्ये या युट्यूब चॅनलला तुम्ही कंटिन्यू राहा। कारण तुम्हाला फॅन्सी ड्रेसचा भरपूर आनंद घ्यायला भेटेल। आणि जबरदस्त तुम्ही एक दिवस नाही तर 2 दिवस बघत राहाल हा ब्लॉग सॅमी कालनचा। गेल्या वर्षी पण मी ब्लॉग बनवलेला आणि गेल्या वर्षीचा जो ब्लॉग होता 50 ते 60 हजार लोकांनी बघितलेला आहे। मी चेक केला की बोला भरपूर पब्लिकनी प्रेम दिला गेल्या वर्षीच्या ब्लॉगला। तसं या वर्षी पण तुम्ही या हेडुसन गावाचा फॅन्सी ड्रेस बघायचा असेल ना तर या सुद्धा ब्लॉगला खूप जास्त तुम्ही प्रेम द्या। तर चला पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना दसऱ्याच्या खूप जास्त शुभेच्छा। तर चला चाललो आता गावामध्ये। जे पण फॅन्सी ड्रेस बनवून आले असतील कलाकार ते तुम्हाला फॅन्सी ड्रेस मी दाखवणार आहे। तर चला माझ्या ब्लॉग मध्ये तुम्ही असेच कंटिन्यू राहा।
नाचा नाचा जोरात नाचा. ये ला 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 योगदान असतं ते निश्चय घालते. गजानन पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. साहेबांचा आम्ही सन्मान इथे करतोय. साप्ताहिक आपण पाहिलं तर ग्रेट संदीप दादा पाटील यांच्या स्मरणार्थ आपण पाहिलं तर मकर संक्रांत ट्रॉफीमध्ये मालिकच्या नावाने ते सातुलारी कार्य करत असतात. त्यांचे नाचता नाही काय मिनिटर खेळते काय चला गाईस, तुम्हाला आता गावातला मिनी फॅन्सी ड्रेस दाखवलेला आहे. आता आल्या मी त्या पाड्यावरती आपले जिथे हनुमान मंदिर आहे तिथे फॅन्सी ड्रेसचा कार्यक्रम जबरदस्त होता. तुम्हाला आता मी दाखवता. चला आता सुरुवात करता मी पहिला इथून पहिले आमचे उपसरपंच निवृत्ती भंडारीला तुम्हाला दाखवता. निरेदा बराच ना मजेत ना. चला मग डेंजर आहे ना. तर चला तुम्हाला आता दाखवता आतमधील मी. हे बघा ही सुरुवात बघा कशी. इथे त्यांनी बॅनर लावले. हे बघा लक्षा तुझे मला दिसणार नाही का आता. ही भंडारी या मावशा इकडे बी आल्या. इकडे बी आल्या या वेगळ्याच काय. बरोबर आहे.
गालाचे पावऱ्या बिवऱ्याचे उपट काम. चला आता पाड्यावरून जाऊन आलो, आता गावामध्ये आल्या आपला पुष्पराग झुकेगा नहीं साला, चल एक लिंबू का एक जाऊ नको
भारी आहे ये अशी फेरी जाधव चल खाली बस एक नंबर चला सो फायनली गाईज आता आलो घरी. येतो वाजल्या 2 कारण की 3-3:30 वाजतील. नंबर द्यायलाच वाजतील कारण की सकाळी उठून जायला लागतं मला जिमला. त्यामुळे या वर्षी आपण लवकर घरी आलो. पण नाचलो जाम नाचलो. कसा आहेत आमच्या गावांचं फॅन्सी ड्रेस नक्की ना कमेंट करून सांगा. हेडूसन गावाचं फॅन्सी ड्रेस 1 नंबर. कमेंट मध्ये काय टाकायचं 1 नंबर. पूर्ण गावातले फॅन्सी ड्रेस आणि बाहेरून पण आलेले आहेत पूर्ण फॅन्सी ड्रेस बनवून. जाम भारी या वर्षी 1 नंबर फॅन्सी ड्रेस बनल्या. तर असंच जर फॅन्सी ड्रेस बनायचं असतील तर दरवर्षी आमच्या गावात नवरात्रीला या. तर चला मी ब्लॉग इथेच एंड करतो. जय हिंद जय महाराष्ट्र.